एवढी मात्र मी गॅरंटी देते. असं आता मी पनीर मस्त असं गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घेतलं. गरम पाणीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि ते बाजूला ठेवलं. आता मी मसाला मस्त असा भाजून घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. आता याला एकदम पातळसर आपल्याला पेस्ट बनवायची. आता बघा, मिरची पावडर, हळद आणि जिरे आणि धनापूड नसल्यामुळे मी खडेच धने टाकलेत. आता याची मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेतली. पॅनमध्ये 2-3 पळी तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर मस्त असा सुवास दळवळायला पाहिजे याच्यासाठी मी कढीपत्त्याचे पत्ते टाकले. आता तो पनीरचा जो मसाला आपण दळून घेतला होता नाही का, तो मसाला मस्त असा भाजून घेणार आहोत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आता हा मसाला मध्येच करपायला नको यासाठी आपण जे मसाला आपण ज्या भांड्यामध्ये दळून घेतला होता त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी टाकलं आणि त्या याच्यामध्ये घातलं. आता मटर पनीर बनवतोय तर मटर तर पाहिजेच. आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे म्हटल्यावर मार्केटमध्ये सहजासहजी आपल्याला वाटाण्याच्या शेंगा भेटतात. नसेल तर फ्रोझन मटरचा वापर तुम्ही करू शकता. आता बघा, मी सगळा मसाला असा मस्त भाजून घेतला आणि 1.5 चमचा मी किचन किंग मसाला घातला. ते पण मस्त असं चाळून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून आता याला परत आपण परतून घेणार आहोत. बघू शकता कलर तर एकदम छान आलेला आहे, त्यात काय नाही. आता मगाशी आपण जे पनीर उकळत्या पाणीमध्ये भिजवायला ठेवलं होतं ते पनीर मी एका चाळणीत गाळून घेतलं आणि ते पनीर टाकलं. आता टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मी चमचाभर साखर टाकून सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर टाकली. आता आपली पनीरची भाजी तर तयारच आहे. बनवून बघा तुम्ही एकदा अशाच पद्धतीने पनीरची भाजी. व्हिडिओ आवडला